नमस्कार सगळ्यांना. कोण आले? लय दिवसातून ताई आल्या. जवळजवळ 1.5 वर्ष झालं. आजी होते तेव्हा 2 वर्ष झाले. आले संध्याकाळच आले होत्या. तर बसल्या इथं मस्त पैकी निवांत. आणि आजोबांचं नाव काय? आजोबांचं वय किती? हो का? काय म्हणता आजोबा? काय म्हणता? काय नाही, आता घरी जायचं. पाऊन चारदा भरपूर झालाय. आता घरी जायचं. बारामतीला गेलो, देव करत आलो. मोरगाव हे असं द्या, भारी वाटतं. मोरगाव हे 4-5 गाव, जेजुरी हे सगळे. जेजुरी, मोरगाव, फुलेश्वर सगळे आहेत. बाय हाय इकडं. इकडे हे भाऊ पण आहेत. तुम्हाला आवडत नाही का? असं द्या, तिकडे दाजी पण आहेत. बसले ते सगळे. आत्या पण आहेत इकडं. मग आता मी तर बसणारच की. त्यांना सवय झाली कशी मला सवय. आम्हाला सवय. आम्ही युट्यूबची फॅमिली. असं द्या, भारी वाटतं असं युट्यूबची फॅमिली. मग काय तर. आणि ताईंची पहिल्यापासूनच म्हणजे ओळख आहे. चॅनल काढला असं कमेंट हे सगळं असतं. युट्यूब फॅमिली जवळची लय जवळची झाली आता. बरोबर आहे. बसल्यात सगळे असे चाललेत गप्पा वगैरे. त्यांना आमची आवड आहे म्हणजे आम्हाला तर लय त्यांची आवड आहे ना. तुम्ही पण या सगळे आमच्या इकडे. ठेवूरच्या गणपतीला आल्या येऊ आता. नाही नक्की असं कवा देवाने बोलवून चालतंय. तर शेवग्याच्या शेंगा ही काढल्या आत्यांनी. आजोबांचं वय बरंच असेल, हाय का नाही? 83 फिरतात. बारी गप्पा मारतात बघा की. लय बोलायला लागतं आपल्या अण्णांसारखं राशींच्या. ऐका ना, त्यांना ऐकू येत नाही तर त्यांना ऐकू येत नाही. ते भारी बोललं असतं. अण्णांना पण ऐकू येत नाही. पोरगाय लहान पण आजोबांना काळजी. खरंच नका देऊ. चला तर चाललेत आता हे. नाही एवढं कोण खायचं. आवाज देत नाही तिथं दे बिल्डिंग मध्ये. बिल्डिंग मध्ये चालतंय. तुम्हीच या पुण्याला आले. बर येऊ नक्की. चला तर पाहुणे गेले. जरा चाहतू गेला होता गप्पाच्या नादात. तर आता हे गॅस पण सगळा हे करावं लागेल, धुवूनच घ्यावं लागेल. नाही तर इतक्या काळ्या मग येतात ना तसल्या, काय विचारायला नको. तर आता ही भांडी ही मी घासणार आणि अनुष्का झाडून घेणार आहे ना. अनुष्का अजून बाहेर कलर कसा दिलाय ते तुम्हाला दाखवायचं आहे. अनुष्का बाळा नीट झाडायचं. नुसतं वर्ण झाडू फिरून आली तू. हो इकडं आती यात आली. हां हिथून हे ना हिथनं नाही झाडायचं, हिथं पण झाडायचं. असं ही पण काढायचं असं. काय 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 तुला नाही दावायचे मला अजिबात. चला तर कालच्या सारखं वातावरण वगैरे जवळजवळ 5:30 नाही 6 वाजत आले असतील. मस्तपैकी सूर्य असा मावळायला गेलाय. आणि आपला कलर पण दाखवते. आता केलाय व्हिडिओ चालू. तर ह्या अशा सगळ्या ज्या काय म्हणतात ती दिशा, त्या सगळ्या अशा भरल्यात येतं. टचअप वगैरे काढायचं राहिलंय अजून बरंच काम. आज फक्त असे देऊन गेले ते इथं. पाठीमागं पण असं झालंय बघा. वरचंही राहिलंय म्हणायचं तर आपलं. वरच्या ह्याला शिडी का काहीतरी नव्हती उंच म्हणून राहिले. तर असं झालंय आपलं. बरेच जणांनी सांगितलं, कोणी सांगितलं ऑरेंज द्या, कोणी सांगितलं असं चॉकलेटी कलर द्या. पण त्यांना हीच द्यायचा होता. 2 ते 3 वेळा कलर चेंज केला. हां उद्या द्यायचा बाळा ती वरती. तर दिला असा कलर. इकडची पण साईड झाली, फक्त आता वरची साईड राहिली आहे. आणि आतलं काय थोडंफार टचअप आहे ते काढायचे. मेन म्हणजे स्टोरूम राहिली कलर द्यायची. आणि स्टोरूमला कलर दिला की कसं आपले जेवढे सामान आहे ते स्टोरूममध्ये ठेवता येईल. इथपर्यंत झाले. तर आम्ही आता
ही जी खालची पट्टी आहे ही खालची ते ग्रेमध्ये करावं का व्हाईटमध्ये करावं हा प्रश्न पडला आहे. आणि व्हाईटमध्ये केलं तर आहे ना काही मळणार आहे जास्त, त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं की ग्रेमध्ये करा. पण ते म्हणतात आहे ग्रे चांगला दिसेल का. आता तुम्ही सांगा कमेंट करून, ही जी आपली जी खालची फाउंडेशनची पट्टी आहे ती ग्रेमध्ये करायची का व्हाईटमध्ये करायची. माझं म्हणणं आहे ग्रेमध्ये करायची म्हणजे जास्त मळणार नाही, कारण ही पहिला दिलेला कलर आहे तो खूप मळतो या. बघितलं आम्ही इथं पायऱ्यात ह्यात जी दिलेला आहे ती मळतोय, त्याच्यामुळं ग्रे दिलेलाच चांगला वाटेल असं माझं म्हणणं आहे. आता ते बघू, मला वाटतं ते काल गेलेले अजून काय कामावून आले नाही, तर आज येतील संध्याकाळी, तर मग ते सांगतील कुठला द्यायचा काय त्यांचं डिसिजन. त्यांना एकतर नाही पटत आहे ते इथला हा जो येलो कलर दिला आहे तो पण म्हणतात, सारखं म्हणतात मला, म्हणतात काय अश्विनीची चॉईस, काय अश्विनीची चॉईस, काय वाईट दिसतंय हो, छान दिसतंय की कलर. थोडंसं लय लाईट करण्यापेक्षा थोडं काहीतरी व्हायचं वेगळं पाहिजे म्हणून ही भिंत जरा वेगळी केली. तर ते सारखं मला म्हणतात अश्विनीलाच लय आवडत होता, येलो 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 करत होती. सगळ्यांना सांगतात, तुम्ही कमेंट करून सांगा ती पण कलर कसा आहे ती. असू द्या, अनुष्काचं झाडून काढत फार होता आलं नाही तर मला ओरडेल परत अनुष्का. कामं वाटून घेतलेत आम्ही, आहे का नाही. आणि भाजी तू बनवणार आहे, भाकरी मी करणार आहे का नाही. काय भाजी करायची आता भाजी कोण करणार आहे? तू. म्हणजे तू ठरव. नाही, ज्यांनी भाजी करायची त्यांनी ठरवायचं असतं का नाही. आता तू ठरव काय करायची. आपण डाळ कांदा करूया. मस्तपैकी डाळ भिजायला टाकायची हरभऱ्याची, चांगला असं अर्धा किलो कांदा चिरायचा बारीक मस्त, छान असा तेलात कांदा परतून घ्यायचा लाल होतं, मग डाळ टाकायची, थोडेसे गरम मसाले हे टाकायचे मस्तपैकी. सोपा आहे डाळ कांदा. बस करूया. बघ करूया. तर पुढे व्हिडिओ दाखवायचं का स्टॉप करायचा. इथे स्टॉप करू. संध्याकाळचं काय आमच्या किचनमध्ये व्हिडिओ काय चांगला निघत नाही, अंधार आहे त्याच्यामुळं. असं त्या काय करायचं, आमच्या ह्यांना बाहेरचं काम बघून घरातलं सगळं बघावं लागते. लाईटीचं एक दिवस पूर्ण केलं, दुसऱ्या दिवशी संध्याकाळचं केलं त्याच्यावर जी राहिले तसं ती घमेल्यात भरून हो का त्या टोपमध्ये भरून ठेवलं आहे सामान एका कोपऱ्यात. ते कोपऱ्यातच आहे, त्याच्याकडे कोण बघा नाही तर ते वायरी आहेत, ती वायरी हीच करतात तिथं, लोंबत्यातच आहे. तर ती म्हणले 2 दिवसाच्या आत एक बी वायर नाही दिसणार. 15 आठवडा झाला असेल रोज वायरी दिसतात बघा अशा. असं द्या, कामाने नाही सुचत आहे त्यांना, पण काय नाही बोलता येत. कुठलं मन करायचं आहे का नाही अनुष्का. आपण नाही समजून घ्यायचं मग कोणी घ्यायचं है ना. असं दे. तर बाय सगळ्यांना. चिऊ कुठे गेली आहे माहिती, मग गेली असेल. बाय बाय सगळ्यांना आणि गुड नाईट. गुड इव्हनिंग.